कोण पाहिजे? कावेरी, फिरत तू आणि हे कुठलं सॉंग म्हणायचं? आणावं लागलं. अगं पण का? मला शिलेदारांना भेटायचं. दादानं तुला अशा कपड्यात भेटायला सांगितले का काय? नाही नाही, बडीबीनं माझ्यावरचा पहारा वाढवलाय. मग मी छबू मामाला माझ्या जागी झोपवलं आणि त्याचे कपडे घालून आले. अगं पण एवढ्या रातच्याच तुला भ्या नाही वाटलं का बाहेर पडायला? कसली भीती? भूताची? त्याला तर भूताच्या वाड्यात बंद केलंय. अगं नाही ग, भूताचे नाही. कुणीतरी वाईट वंगाळ माणूस, चोर, दरोडेखोर काय कमी आहेत का? शिलेदार असताना मी ना दरोडेखोरांना घाबरत ना भूताला. सांग कुठे आहेत ते? दादा संध्याकाळच्याच एका पोरीला घेऊन जंगलाच्या दिशेने गेलाय. तर तिचा अंगरक्षक बनलाय म्हणे आजचा दिवस. मुलगी? हं. कोण मुलगी? नाही ते काय माहित नाही, पण हा माझी 2 लुगडी बी सोबत घेऊन गेलाय. कोणतरी जाडूबाई दिसतीये. पण मी विचारलं, गोपी काय म्हणला? अच्छा, म्हणजे आजकाल गुपितही ठेवायला लागलेत म्हणायचं. ठीक आहे, मी जाते. अगं पण ऐक की, हे कापड तरी बदलून जा. मला बघायचंच आहे आता कोण आहे ती मुलगी आणि शिलेदार तिचं कसलं रक्षण करतायत ते. चला. काय बी झालं तरी मेना सोडून कुठं बी जायचं नाही. वाट मारांचा लय सूस वाटा इथं. आलं का ध्यानात? बाजी, तू इकडं कुठं र? तुम्हाला सोडायला. कुठं? हा कुठं? बाजी, हे रे काय? अरे मरदा, माझ्या अंगावर बाई माणसाची कापडं कशी? अहो दादाजी, वाट मारांना धरायला चाललोय आपण. बघा तुम्ही परत विसरला वाटतं. अरे हा हा, ए पण माझ्यासारख्या दाढी मिशेवाल्या बाईला बघणार कोण? तुम्ही पडद्यात राहा, मग येतील. मग तुला सांगतो, माझ्यापेक्षा अक्काला बसवलं असतं ना तर आपल्याला काही करायची गरजच पडली नसती. बघ अहो दादाजी, तुम्ही गप गुमान बसून राहा बघू, आणि तोंड बाहेर काढू नका. चालतंय. हा, थांबा. तुम्ही इथं? कोण आहे मेड्यात? अहो तुम्ही रातच्या इथं काय करताय? घरला जावा, आता जंगल सुरू होईल. कुणाचा आहे मेणा? मला सोडून कुठल्या मुलीला आणि कुठं सोडायला जात आहे? अहो तुम्ही घरला जावा, उगत चांगल्या कामगिरीवर पाणी पाड. चांगली आहे तुमची कामगिरी. ए भवाने, कोण आहेस तू? ये आधी बाहेर. अहो नाही नाही, तुम्ही समजता तसं काय नाही. जरा हे थांबा. मी नाही थांबणार. तुम्ही तो मेणा खाली ठेवा. बघू तरी दे मला आत कोण आहे. अहो, कशाला उगच? तुम्ही व्हा बाजूला. आता बघा कशी तोंड लपून बसलीये. तुम्ही बाजूला व्हा, नाही तर मी मेण्याला आग लावेन. ए बाई, तुमच्या भांडणात माझा कोळसा कशाला? दादाजी तुम्ही? तुम्ही अशी बाई माणसाची लुगडं नेसून मेण्यात काय करताय? लुगडं? भाजी? अगं पोरी, वाट माऱ्यानं धरून चिचुक्याच्या आज्याला हुडकायचं असं म्हणतोय बाजी. दादाजी
तुम्हाला हे असं बघून वाटमाऱ्यांचा आज्जाही येणार नाही. तुम्ही व्हा बाजूला, मी बसते मेड्या. अहो कशाला वाटमारा करणारी माणसं साधी सुधी वाटली का तुम्हाला? माहितीये मला, पण शिलेदार असताना मला कुंडाला घाबरायची गरज नाही. घ्या दादाजी. चल, बाई माणसं पुढे गड्या माणसाचं घरी चालतं का? हा. अवघड आहे बरं. चला रे. चला जे. काय हो, दादाजींना कशाला बाई बनवलं? मी आले असते की. माझ्यावर विश्वास नाहीये का? की माझ्यावरचा राग गेला नाही अजून? तो गेला की गावाच. मग माझी मदत मागायला लाज वाटतेय का? सांगा की, मला का नाही बोलवलं? अहो या कामात जोखीम आहे. पण तुम्ही आहात ना, मग कसली जोखीम? माझी शिलेदार उठा, उठा, उठा शिलेदार. एक गाव आमची नजर पडली का पडली. आमची 4 माणसं कामी आले तिच्यासाठी. डोळे उघडा शिलेदार. अरे यो तर पडला, आता कोण वाचवल तुला? हं? काळजी करू नका. जवळ बीज देतात त्यावर तुला कोणी हात लावणार नाही. आता एवढ्याच लोकांचं बीज चितवते तर काय माहिती. बाजी उठ. अरे हिराला घेऊन गेला. बाजी उठ. कोण नाही शिलेदार. चाल गुमान. नाही, सोड मला. चाल का बुडा चालते का? शिलेदार. चाल चाल मुकाडान. चाल कोण? आता तुला कोण वाचवणार? शिलेदार आले, संपलास तू.
खबरदार पुढे येऊ नकोस. एक पाऊल पुढे टाकशील तिची मुंडी धडावेगळी करीन. माफ करा धनी, धनी माफ करा. हे कडे कुठं सापडलं? कुठं सापडलं? ते एका म्हाताऱ्याच्या हातात. कोण म्हातारा? ते बावनखणीतला. त्याला उचलून आणायची जबाबदारी दिली होती आम्हाला. कुठं आहे तो म्हातारा? ते माहित नाही. आम्ही त्यांच्याकडच्या वस्तू घेतल्या आणि कापड बदलून या शिबार सोडलं. पुढे काय झालं माहित नाही. कापड बदलून का? ते माहित नाही. या म्हाताऱ्याला त्यांच्यातल्याच एका म्हाताऱ्यासारखं तयार केलं एवढं माहित आहे. म्हणजे कसं? ते उत्तरेकडचे म्हातारेगत. उत्तरेकडचा कोण होता तो? एकदा त्यांच्यातलाच एक जण त्याला शिरशेट म्हणला. त्याला खवळला होता म्हातारा. शेरा? तो म्हातारा म्हणजे शेरा? पण आज्याला शेरानं का पकडलं असेल? पण शहराला तर बाजीनं मारलंय की. दादाजी, तुम्ही असली घरी सोडून कोतवाली त्या पटकन. काय झालंय? काय नाही, तुम्ही घरी जावा, मी बघतो समजा. ना चिचुकाला आत्ताच काय सांगू नका. काय झालंय शिलेदार? काय नाही, मी आज्याला हुडकून काढीन. तुम्ही घरी जा आणि चिचुकाची काळजी घ्या. दादाजी, तुम्ही कोतवाली त्या पटकन. जी. शिलेदार, आज्याचं काही बरं वाईट तर नाही ना झालं? नाही नाही, तसं काय झालं नसेल. आधी कोतवालीत जाऊन पुरावे तपासून बघायला पाहिजे. तर काय करणार नाही. दादाजी, तुम्ही लवकर या कोतवालीत. जी. हा बोल. अहो पण काय रे बाजी? शेरा मेला तेव्हा त्याच्या अंगावर सापडलेले जे पुरावा दप्तरात नोंद करून ठेवलेत ते बघायचे. का जरा खातर जमा करायचे. बाजी, तू आता कोतवालीत काम करत नाहीस. तुला रे कसं दावायचं पुरावा? आपल्या कोतवालीचे नियम माहित आहेत ना तुला? नियम मोडून करा असं मी कधीच सांगणार नाही. दादाजींना दाव म्हणजे झालं. कुठे आहेत दादाजी? येत आहेत. बर, ठीक आहे.
ते कडे कुठं सापडलं? ते एका म्हाताऱ्याच्या हातात. कोण म्हातारा? ते बावनखणीतला. तो म्हातारा म्हणजे शेरा, पण आज्याला शेरानं का पकडलं असेल? देवा, आज्या सुखरूप असू दे बाबा. अक्का, कुठे गेली होतीस तू? आता यापुढे मला घेतल्याशिवाय जात जाऊ नकोस कुठे. इथून पुढे नाही जाणार. तुझी आणि श्रीधरांची परत गट्टी झाली. गेला त्यांचा राग. हो गेला. मी त्या बांगलांचं सांगितलं नाही म्हणून चिडले तर नाहीत ना ते? ते तुझ्यावर कधीच चिडणार नाही. वा, म्हणजे ते माझी आणि त्यांची दोस्ती कधीच तोडणार नाही. गेला त्यांचा राग. अक्का, हे तेच बांगडे ना जे मला दिल्या होत्या? ते तुला परत दिल्या? हो. हे का अक्का, तू आज बोलतच नाहीस नेहमीसारखी. नाही, बोलते ना. बर, आता शिलेदारांचा राग गेला, आपली गट्टी झाली परत. हा, आपण त्यांना आजाला हुडकायला सांगूया. म्हणायचं काय बी करा पण आजाला हुडकून आणा. सापडेल आज्जा, तू अजिबात काळजी करू नकोस. शिलेदार म्हटलेत ना, मग ते देतील आपल्याला शोध. शिलेदार हुडकणार म्हणल्यावर राजा सापडणार म्हणजे सापडणार. अक्का, मला शिलेदारांना भेटायचंय. तू आता झोप, आपण उद्या जाऊ शिलेदारांना भेटायला. हा, होय. दादाजींना घेऊनच यायचं नाही स्वे. इसरला असतील आता. जीवा, ते शेरा मेला तेव्हा जो पुरावा ठेवला होता तो जास्त घेऊन ये जा. बाजी, अरे पुरा खर थोबड लाल पिवळं झालंय का माझं? मग बघतो काय नुसता? जा, दस्ता घेऊन ये. हा, बाजी, पुरा उगा काळजी करू नको र.